17 विधान परिषद जागांसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। अखेर आजच्या दिवसात विधान परिषदसाठी सर्व पक्षांनी आपापले उमेदवार घोषित करून त्यांना अर्ज भरवण्यास पाठवलं देखील होतं। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाविकास आघाडीने कुणाला संधी दिली आहे, महायुतीचं संख्याबळ जास्त असूनही महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवायचं का ठरवलं, ठाकरेंचे उमेदवार निवडणुकीचं गणित कसं साधणार आहे या निवडणुकीमध्ये, सगळं काही जाणून घेऊया। एकूण काय तर महाविकास आघाडी ही विधान परिषदेची निवडणूक कशी लढणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 जागा आणि एक नागपूरची जी जागा आहे त्याची पोटनिवडणूक आहे, अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडीने लढवण्याचं ठरवलं होतं। यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा 27 मेला टिळक भवनमध्ये, मुंबईच्या टिळक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली। त्यानंतर 2 दिवसात पुन्हा एक बैठक झाली आणि सर्वसंमतीने जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीने ठरवला। आज महाविकास आघाडीने त्यांच्या युतीत कुणाकुणाला कोणत्या जागा द्यायच्या ते ठरवलंय आणि त्या जागेवर उमेदवार कोण आहेत हे देखील स्पष्ट केलंय। काँग्रेसबद्दल सांगायचं झालं तर चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली मधून शैलेश देशमुख निवडणूक लढवणार आहे। त्यानंतर अमरावतीमधून हर्षदीप देशमुख, यवतमाळ मधून साहेबराव कांबळे, लातूर मधून महेश देशमुख, सोलापूर मधून आदित्य फत्तेपूरकर, नागपूर मधून अतुल लोंढे, भंडारा गोंदियामधून एक दिलीप बनसोडे करणार आहेत आणि सोबतच प्रफुल्ल अग्रवाल, नरेश ईश्वरकर या तिघांनी देखील भंडारा गोंदियामधून फॉर्म भरल्याची माहिती आहे। यानंतर ठाकरे गट शिवसेनेच्या उमेदवारांची नावे पाहूयात। नाशिक मधून अनिल कदम निवडणूक लढवणार होते। परभणी हिंगोली मधून डॉक्टर विवेक नावंदकर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालनाची जी जागा आहे तिकडे देवयानी कृष्ण पाटील डोणगावकर यांचं नाव समोर आलंय। जळगाव मधून शरद तायडे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून सुरेंद्रनाथ उर्फ बाळा माने यांनी अर्ज भरलाय। त्यानंतर नंबर येतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा। त्यांच्या वाट्याला सांगली साताराची जागा आहे, तिकडे अभय जगताप आणि बाळासाहेब पाटील या दोघांनी अर्ज भरलेला आहे। पुण्यातून श्रीकांत पाटील आणि ठाण्यामधून अभिजित पवार यांना संधी देण्यात आली आहे। पण मंडळी, प्रश्न असा आहे, संख्याबळ कमी असताना आणि महायुतीचं पारडं भारी असताना देखील महाविकास आघाडी ही निवडणूक का लढवते? तर याची काही महत्वाची 2 ते 3 कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे महायुतीतील नाराजीचा मवियाला फायदा घ्यायचा आहे। सत्तेत असलेल्या महायुतीमधील अंतर्गत मतभेद आणि जागा वाटपावरून सुरू असलेल्या वादाचा फायदा घेण्याचा एक मवियाचा प्रयत्न असणार आहे। दुसरं कारण म्हणजे राजकीय अस्तित्वाची लढाई। महायुतीचे संख्याबळ जास्त असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांना आपल्या बाजूने खेचत राजकीय अस्तित्व आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी मविया सर्व जागांवरती निवडणूक लढवत आहे। आणि तिसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीचा घोडेबाजाराला विरोध आहे। सत्ताधारी पक्षाकडून पैशांचा वापर करून नगरसेवकांची पळवापळवी केली जाते असा आरोप जो आहे तो मवियाने लावलाय आणि या अनैतिक प्रवृत्तींना रोखण्यासाठी आघाडी एकत्र लढत असल्याचं म्हटलं जात आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की भाजपा ही लोकशाही मानत नाही। त्यांनी निवडणुकीत घोडेबाजार मांडलाय। पैसा फेक तमाशा देख चा दुसरा अंक सुरू झाला असून 5 लाख रुपये आगाऊ देऊन नगरसेवकांची पळवापळवी जी आहे ती केली जाते। अशा परिस्थितीत लोकशाही व संविधानाच्या संरक्षणासाठी महाविकास आघाडी ही एकजूटपणे विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहे। मवियामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाहीये, उलट सुसंवाद आहे। दुसरीकडे गँग्स ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं सपकाळ म्हणाले होते। आता यात मवियामधील प्रत्येक पक्ष आपली ताकद कशी दाखवून देईल हा देखील प्रश्न आहे। उदाहरण द्यायचं झालं तर महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली होती। ठाकरे गटाकडून निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिल कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती। मात्र आता या निवडणुकीतून ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेतल्याची देखील एक बातमी आहे, कारण शेवटच्या दिवसापर्यंत अनिल कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही। त्यात शिवसेनेला जागा सुटल्याने महाविकास आघाडीकडून कोणाचाही दुसरा उमेदवार देखील अर्ज जो आहे तो भरण्यात आला नव्हता। मतदारांचे संख्याबळ जुळत नसल्याने ठाकरेंची शिवसेना हा निर्णय घेतल्याचं एक बोललं जात आहे। या संदर्भात अधिकृत घोषणा देखील शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद मिर्लेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे। आता अशी परिस्थिती फॉर्म भरण्याआधीच असेल तर निवडणुकी अगोदर संख्याबळ कसं जुळेल असा प्रश्न आहे। तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।